गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर येस, वेळ आलेला आहे. दीपाली जात आहे आज किटी पार्टीला बाहेर. तर जियानाला मी आत्ताच जस्ट आईबाबांकडनं ड्रॉप करून आलो आणि आता मी होतो फ्रेश, कारण इव्हिनिंगला मी सुद्धा कुठेतरी बाहेर जाणार आहे. तर कुठे जाणार आहे तुम्हाला माहीत पडेलच. दीपाली रेडी झालेले आहे, तिच्या फ्रेंड्स रेडी झालेले आहे. आता ती थोड्याच वेळेत बाहेर निघणार आहे. आणि ही बघा माझी ब्युटिफुल प्रिन्सेस भगवा. ड्रेस काढला नाही. प्रणवला म्हणतो प्रणव मी भगवा घालू करी, तर प्रणव म्हणतो हो म्हणजे तुला गोवाचा आठवला का? तो गोवाचा आठवला. तर हिला हा कलर आवडतो आणि ती घालते आणि दिसते सुद्धा सुंदर. तर मी नेहमी हेच म्हणतो की भगवा. चला तर मग गर्व आहे मला. चला तर दीपाली आता निघत आहे. तर ती पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करेल. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. छान दिसते. हॅलो, तुमच्यासाठी जागा रिकामी झाली. फायदा होतो. चला हॅलो, चला. रेडी? सगळ्या ब्युटिफुल लेडीज रेडी आहेत. गर्ल्स गर्ल्स सॉरी सॉरी माय बॅड. गर्ल्स ठीक आहे. आणि इथे आल्याबरोबर यांचा झालाय फोटोशूट सुरू. हे बघा, प्लेस आवडली काकू? हॅलो, अठरा जणी. जुगाड बघा, आमचे जुगाड बघा, विसल घेऊन आले. चला आता गेमला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात पहिला गेम आहे आमचा चायनीज विस्पर. तर जसं तुम्हाला माहिती असेल, ह्या गेममध्ये एका लाईनमध्ये सगळे उभे राहतात आणि जो शेवटचा पर्सन आहे तो एक ॲक्शन करतो आणि मग ती ॲक्शन पास ऑन होते. तर बघू पुढे की डॉलीताईंनी जी ॲक्शन सांगितली आहे ती पुढे कशी जाते.
आपको एंड में बताना है मेरा प्लीज। और एक्चुअल स्टेप क्या थी देखो। हाँ सबको करना पड़ेगा। हाँ 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 थोड़ा सेंटर में आओ। हाँ हाँ आ जाओ इधर आ जाओ। हाँ हाँ मंगळसूत्रात डोरलं संजीव रावाचं नाव मी हृदयात कोरलं. हॅलो 4+5 is 9. राजेश is 9. चाका बोले ना चाका चाले ना चापले रावांचं माझ्याशिवाय गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव राव आहे बरे पण खातात खूपच भाव. चंद्र आणि तारकांनी नटली आहे निशा मिलिंद रावांचं नाव घेते लोहकरांची स्नुषा. The next morning. आजी आजी. तर आज आहे संडे आणि कालचा दिवस खरंच खूप छान गेला बिकॉज काल दिवस एवढा बिझी होता ना. प्रणव पण घरी नव्हता, मी सुद्धा घरी नव्हती आणि म्हणजे मेन म्हणजे आमच्या बिल्डिंगची किटी होती. खूप मजा आली, खूप गेम्स खेळलो आणि खूप असं एन्जॉय आम्ही केलं. आणि आता आम्ही चाललोय तिघही जण बाहेर. असं सहज प्रणवनी म्हटलं जस्ट बिकॉज आता सगळ्या ठिकाणी सेल सुरू आहे मिंत्रावर वगैरे, तर तो असंच बघत होता. तर जियानाला म्हणतो की आपणच बाहेर जाऊ. मग जियाना म्हणते मला कपडे घेऊन देशील का. तर बघू जर तिच्यासाठी काही मिळालं तर तिला घेऊन देऊ, नाही तर मग आम्हाला प्रणवला थोडंफार काही घ्यायचं आहे. प्रणवचं घेईल आणि अजून बघू काय करतो आम्ही. चला मग. संडे आणि संडेची इव्हिनिंग वाजलेले आहेत इव्हिनिंगचे 6 आणि आम्ही जातोय. कुठे चाललोय जियाना आपण. ड्रेस. बापरे. चला तर शॉपिंग थोडी मला करायची होती कारण पुढचा महिना आहे खूप स्पेशल. कारण आहे दीपालीचा बर्थडे. तर तो दीपालीच्या बर्थडेचा अगोदरपासून म्हणजे 2-3 दिवस अगोदरच तो बर्थडे स्टार्ट होऊन जातो आमचा. तर वन्स अगेन आणि सोबतच पप्पांचाही बर्थडे राहतो ना. सोबत पप्पांचा पण राहतो आणि यावेळेस सोबत दिवाळी सुद्धा आलेली आहे. दिवाळी पण आहे. 20ला पप्पांचा बर्थडे आहे, 21ला दिवाळी आहे आणि 25ला दीपालीचा बर्थडे आहे. तर त्यासाठी थोडी शॉपिंग बनतीये. शॉपिंग करायची आहे कारण दीपालीचा आहे बर्थडे तर तो स्पेशल म्हणजे शॉपिंग तर मी करायला पाहिजे ना. तू का करतोय पण. आता ट्रेंड चेंज झालाय ना. आता नवराही मटकतो नवरी सोबत. ही सवय मी प्रणवला लावलेली आहे बिकॉज जेव्हा आमचं लग्न जुळलं होतं त्याचा जेव्हा फर्स्ट बर्थडे आला होता तर हा ब्लँकेट घेऊन घरी त्याच्या झोपलेला होता. मी त्याला म्हटलं का कपडे वगैरे नाही घेतले. मला म्हणतो नाही मी कधीच कपडे वगैरे असं काही घेत नाही ना प्रणव. म्हणजे घ्यायचा पण सेलिब्रेट वगैरे नव्हता करत नाही एवढं एकदम. इतकं सेलिब्रेट नव्हतो करत. म्हणजे असं वाटतही नव्हतं की बर्थडे आहे म्हणून. जस्ट विश करायचे आई बाबा आणि बस झाला संपला बर्थडे. त्याच्यावर काहीच नाही. आणि मग मित्र लोक जुळले मग त्याच्यानंतर मित्र लोकांसोबत ऑन दॅट डे काही सेलिब्रेट नव्हतं होत. बट नंतर विकेंडला वगैरे आम्ही सेलिब्रेट करायचो. बट ह्या लेवलवर नव्हतो करत ज्या लेवलला मी दीपालीसोबत आता सेलिब्रेशन करतोय. आणि खरंच योग्य गोष्ट आहे. तुमचा जो स्पेशल डे आहे तो नक्की तुम्ही तुमच्या स्पेशल वन सोबत सेलिब्रेट करायला पाहिजे कारण एका वर्षाने तुम्ही मोठे होतात. चला तर बघू आता मला काय भेटते. जियाना आली का. हे जियाना तू बोलते का. पाण्याची होते पण हिची बॉटल नाही आणली. आणि जियानाला काय झालं माहिती नाही. हा प्रणव. अरे यार जियानाने काय केलं ना. आज स्वयंपाक आज स्वयंपाक बनवला दीपालीने छान. म्हणजे दीपालीने आज थोडं लवकर जेवण केलं. माझं बाकी होतं आणि बरोबर दीपालीने माझ्या पोर्शन इतकं तिने ठेवलेलं होतं की मी जितकं खातो तितकं बरोबर. त्यात आली जियानामध्ये. आणि 3 ते 4 वेळा जेवण ऑलरेडी झालेलं होतं त्याच्या आधी. त्यामुळे मी कॉन्फिडंट होतो ना की नाही जेवणार ती.
बट तिने 6 ते 7 घास माझ्या ज्यातले खाल्ले आणि आज फक्त राईस होता लंच मध्ये लाईट, कारण काल आमची पार्टी झाली त्याच्यामुळे इतकं काही जेवायची इच्छा नव्हती, त्यामुळे आम्ही लाईट जेवण केलं. तर त्या तिने 6-7 घास, पण माझं काही पोट भरलं नाही, शेवटी मला चिवडा खावा लागला. तर असं राहतं, मोडी असतात लेकरं, कधी खूप खातात कधी काहीच नाही. पण छान वाटते जेवली ती, ठीक आहे. आणि आता बघा आता कशाची घाई आली. काय पाहिजे आता? काय काय बोल ना. ए गोलटू काय? बनाना पाहिजे. हे बघा काय सगळं खाऊन झालेलं आहे, सगळं खाऊन भरून आलेली आहे, तरी आपल्या बॅग मध्ये टिफिन आणि बनाना घेऊन आली. आता कशाला खाते? थोड्या वेळ नंतर खाशील. बना कालपासून लपवून ठेवले मी. काल भाग्यशी त्यासोबत इथपर्यंत गेली होती सामान घ्यायला, तर मी हे लपवून ठेवलं होते. आम्ही दोघही जण बेडरूम लॉक करून खात होतो, हिला दिसायला नाही पाहिजे म्हणून. बिकॉज जस्ट आताच सर्दी हे झालेली. घे ना भाऊ, घे ना. आबाच्या आईचं नाव आहे बना. अच्छा हो का? बना हॅपीनेस बघा. अय्यो मम्मा. खूप दिवसांनी केळी दिला आपण. ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर, 1.5-2 महिन्यानंतर. आणि भरपुरीच्या सुट्ट्या सुद्धा झालेल्या आता स्कूलसाठी, तर लवकरात लवकर हिला स्कूलला पाठवायचं आता उद्यापासून. हो ना. तिला माहित आहे की आता जर मी सुट्टी आहे म्हंटल तर आता मला सरळ फटके पडेल, बिकॉज 2 आठवडे झालेले तू स्कूल मध्ये नाही. हळूहळू खा, हळूहळू चाव. आपण पान खातो असा, 3 केळी खाल्ली बेटा आरामात. हो टेक युअर टाइम. घाई नाही आपल्याला. कुठेच कोणाला रिप्लाय नाही करायचा, आन्सर नाही करायचा, तू चावत राहा. आम्ही बापरे, आज पूर्ण दिवस माझा किचन मध्ये गेलेला आहे. थोड्या वेळात हे बनवू दे, थोड्या वेळात हे बनवू दे. आज खरंच म्हणजे तिने रेकॉर्ड ब्रेक केले सगळे. म्हणजे काय आहे ना, आता 15 डेज पासून बरं नव्हतं, तर काहीच खात नव्हतं. 1 ते 1.5 किलो वजन कमी झालं होतं आणि आम्हाला इतकं टेन्शन होतं की हिचं वजन वाढायला पाहिजे. आणि आता ती फुल 2 याच्यामध्ये आहे. 2 to 3 डेज मध्ये मोस्टली तिने छान रिकव्हरी केली. काल पण इव्हिनिंगला आई बाबांकडे होती, तर तिथे पण छान. तिथे तर बघावंच नाही लागत. ते फिनिश करा पूर्ण. तर आम्ही चाललोय प्रणवसाठी शॉपिंग करायला. बघू पॅन्टलून्स लाईफस्टाईल जिथे कुठे जिथे प्रणवला आवडेल तिथे आम्ही त्याच्यासाठी कपडे घेऊ. आणि नाहीच मिळालं तर मग विंडो शॉपिंग करून घरी येऊ. असं खूप लोकांना वाटतं की आम्ही दर 15 डेज मध्ये शॉपिंग करायला जातो, पण आम्ही स्वतःसाठी काहीच घेत नाही. सगळं जियानाचं असतं. जियानासाठी सॉक्स घ्यायचे, जियानासाठी मग काय घ्यायचंय सगळं जियानाचं असतं, वेळेवरचे हे सगळ्या गोष्टी. बिकॉज आम्ही मोस्ट ऑफ द शॉपिंग आम्ही ऑनलाईन करतो, प्रणव आणि मी. माझी तर ऑनलाईन नसते, प्रणवची तरी जाऊन घेतो. व्ह्युअर्सला सुद्धा प्रश्न आहे की दीपाली खूप शॉपिंग करते. ती स्टोअर मधनं शॉपिंग खूप कमी करते. शॉपिंग मी आणि जियाना आमच्या दोघांचीच असते मोस्टली, आणि दीपालीची भरपूर कमी. आणि आमचे एवढे फ्रेंड्स आहेत प्रणवचे आणि माझे की सतत कार्यक्रम सुरू असतात. सतत म्हणजे एका आठवड्यात आम्हाला 2-2, 3-3 फंक्शन्स असतात. तर मग त्याचं सुद्धा घ्यायचं असते, म्हणून आम्ही तुम्हाला मे बी आवडत वाटत असेल की आम्ही एवढं शॉपिंग करतो. बिकॉज कोणाकडे फंक्शनला जायचं म्हटलं तर आपण काहीतरी घेतोच. आणि करायला पाहिजे. आणि दीपालीला शॉपिंग पेक्षा सगळ्यात जास्त जी मजा येते ती येते बघायला. कुठला ट्रेंड आलेला आहे, कसा पॅटर्न आलेला आहे, कसं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी ती बघते. तिला बघायला खूप. मी तिला नेहमी म्हणतो तुझ्यासाठी एक फॅशन स्टोअर मी टाकून दिली फ्युचर मध्ये नक्की. तिला आवड आहे त्या गोष्टींची. असं आहे. काय जे ना हळू डॅडी हळू नाही चालवत ना. कसं चालवतो डॅडी? जियाना मागे गेली, तिचा पाय पकडला आणि प्रणवला म्हणते डॅडी हळू चाल ना, डॅडी हळू. कसं पहिल्या ब्रेकरवरच तिने म्हटलं डॅडी हळू चालवती, तेव्हाच गेली असेल. पडली होती ना तू. डॅडीला तू म्हंटल नाही हळू चल. चल
लाईट बंद करशील तू. फोटो काढ. हा फोटो 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 कसं काढतात ये ना. पोज पोज दे. इथे पोज बघा. हा पाय बघा, पाय बघायचा. हा कसं असं करतात, असं काढावं लागतं सेल्फी. हो डान्स डान्स करून दाखव बरं. चला तर असा होता आमचा विकेंड आणि भरपूर काही शॉपिंग झाली. त्याच्यासोबतच किटी दीपावलीची, त्यानंतर आमची बॉईजची पार्टी होती. अनफॉर्च्युनेटली मी शूट करू नाही शकलो ड्यू टू सम रिझन. बट येस आम्ही भरपूर एन्जॉय केला हा विकेंड आणि खरंच खूप फास्ट गेला. तर येस खूप सारी धमाल झाली. तुम्हाला ही धमाल आवडलीच असेल तर तुम्हाला हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.